मुसळधार पावसामुळे मंठा तालुक्यातल्या पांगरी गावचा लघु प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने भरला। त्यामुळे गावच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या नद्यांच्या पाण्याने संपूर्ण गावकऱ्यांना वेढलेलं आहे। परिणामी रात्री गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं। मात्र पांगरी लघु प्रकल्प फुटण्याची भीती गावकऱ्यांना वाटत असून त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करावं अशी मागणी आता पांगरीच्या ग्रामस्थांनी केली। या संदर्भात ग्रामस्थांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मंठा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे जे नदी नाले जे आहेत आपण बघू शकतो ते अशा पद्धतीने आता वाहायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहे बोलण्यासाठी। मला सांगा त्याचा काय काय नुकसान झालेलं आहे? सर, नुकसान तर गावाचं टोटल स्थितीचं झालेलं आहे, पण कालची परिस्थिती पाहता प्रत्येक गावातला माणूस बंगल्यावर जात होता झोपडपट्टीला राहण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी। आता याच्यात कमीत कमी काही बाळातील महिला होत्या, बारीक लेकरं होते, हे सर्व घेऊन जाणं शक्य बी नव्हतं, तरी पण लोकांना जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि गावाला पूर्ण ह्या नदीनं आणि त्या पलीकडच्या नदीनं जोडीने वेढा घातला होता। एवढं पाणी होतं, जर 1 फूट अजून पाणी वाढायला 1 फूट 1.5 फूट तर सायटीवरूनच पाणी यायला लागलं वरून। आता सांडव्यावरच्या पाण्याने एवढी परेशानी होती आणि जर तळ फुटल्याच्या नंतर टोटल गावच वाहून जाण्याची भीती। पूरग्रस्त गाव असल्यामुळे गावाचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे। मला सांगा तुमची काय मागणी आहे पुनर्वसनाच्या बाबतीत? आमची मागणी हीच आहे की बाबा दोन्ही गावाच्या बाजूला दोन्ही नद्या आहेत मोठाले, आणि दोन्ही नद्या असल्याच्या नंतर हे दोन्ही पाणी जर 10-15 मिनिट पुन्हा जास्त वेळ पाणी राहत होतं तर गावामध्ये अक्षरशः एकही माणूस राहत नव्हतं। लोकांना पुनर्वसनाची आवश्यकता आहे गावातल्या, आणि पुनर्वसन झाल्याच्या नंतर लोक सुरक्षित राहतील। नाही तर या गावाचं समजा अतिवृष्टीची मध्ये काही बचण्याची शक्यता म्हणजे चान्सेस नाहीत, म्हणजे जायला रस्ताच नाही। दोनही नद्यांचं पाणी गावात शिरतं आणि त्यामुळे गावातील नागरिकांचं रात्री पुनर्वसन करावं लागलं। जवळपास 200 ते 250 नागरिक हे गावाच्या बाहेर न्यावे लागले आणि त्यामुळे आमचं पुनर्वसन करावं अशी सगळी मागणी जी आहे ती या गावातील नागरिकांनी केलेली आहे। नितेश महाजन, झी मीडिया, मंठा।